मी नवले ब्रिजच्या बाजूने जाताना मला ट्रॅफिक दिसले. इथे ट्रॅफिक न दिसणे ही आश्चर्याची गोष्ट. पण थोडेसे पुढे गेल्यावर समजले की इथे 5 गाड्यांनी एकमेकांना ठोकले आहे. इथे थांबलेल्या या 100 लोकांच्या गर्दीमध्ये फक्त 10च लोक मदत करत आहेत. बाकीचे 90 गंमत बघत आहेत, व्हिडिओ काढत आहेत आणि एकमेकांना विचारत आहेत, काय रे काय झालं, मेलं कर कोणी, लय लागले का. मी पण इथे थांबून शूटिंग करत आहे, पण माझा उद्देश या सिच्युएशन मध्ये नक्की काय करावे हे या व्हिडिओमधून सांगणे आहे. जर असा अपघात तुम्हाला कुठेही दिसला आणि तुम्ही कोणत्याही प्रकारची मदत करणार नसाल तर सर्वात पहिले तुम्ही तिथे एकही सेकंद न थांबता सटकन निघा. तुम्ही कोणत्याही प्रकारची मदत न करता तिथून निघून जाणे हीच सर्वात मोठी मदत होईल. कारण जे व्हायचे ते होऊन गेले, पण या विनाकारणच्या गर्दीमुळे तुमच्या मागे हजारो गाड्यांच्या रांगा लागतात, ज्यांना तुमच्यामुळे वेगळाच मनस्ताप सहन करायला लागतो. शिवाय गर्दीतून येणारी पोलिसांची आणि वैद्यकीय मदत अपघातग्रस्तांपर्यंत वेळेत पोहोचू शकत नाही. आणि जर तुम्ही मदत करणाऱ्यांमधले असाल तर तुम्ही सर्वात आधी त्या अपघातग्रस्तांना आणि गाड्यांना सुरक्षित जागी रस्त्याच्या बाजूला घेऊन जा. आधी मागच्यांना जायला वाट करून द्या आणि विनाकारण कोणालाही रस्त्यात थांबू देऊ नका. आपल्याकडे कोणत्या पण गोष्टीचा इव्हेंट करायची घाणेरडी सवय लागली आहे आपल्याला. रस्त्यात जर जेसीबी खड्डा करत असेल तर तिथे 50 लोक गर्दी करतात आणि अशा ऍक्सिडेंटची शूटिंग काढून नंतर काय बघणार आहे या शूटिंगमध्ये. गाड्यांचा झालेला चेंदामेंदा, रस्त्यावर पडलेला काचा, जखमी लोक, हे काय मोबाईलमध्ये संग्रह करून ठेवायच्या गोष्टी आहेत का. स्वतःला दुसऱ्याच्या जागी ठेवून बघा. तुम्ही जखमी पडला आहात आणि 100 लोक तुमची शूटिंग काढतायत. असल्या गोष्टींमुळेच इथे मागे 2 किलोमीटर गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत. काही वेगळं दिसलं की काढायचा येड्यासारखा फोन आणि करत बसायचं शूटिंग. विनाकारण असली थिल्लरगिरी करून लोकांच्या मेंदूची कलई करू नका. तर मेंदूची कलई या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.